मागील 3-4 दिवसापासून महाराष्ट्रातील महसूल कर्मचारी संघटना यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा सरकारला दिला आहे आणि त्यानुसार महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवलेलं आहे. मला ह्या महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा हसू येतं आणि निषेधही करू वाटतो. सरकारने महसूल कर्मचारी प्रत्येक गावामध्ये पोलीस पाटील असेल, कोतवाल असेल, तलाठी, सर्कल, तहसीलदार या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या मंडला कार्यालयामध्ये सजेमध्ये जे गौण खनिज आहे, बेकायदेशीर क्रशर असतील, मुरुम चोरी असेल, मातीची तस्करी असेल, ह्या सर्व गोष्टी ह्या सर्व लोकांना कल्पना असते, परंतु ते सर्व कर्मचारी हे का रोखू शकत नाहीत? माझा हा प्राथमिक सवाल आहे त्यांना. आणि जर रोखू शकत नसतील तर तुमचं कर्तव्य काय? आणि जर तुमचं कर्तव्य तुम्ही पार पाडत नसाल तर तुमच्या मागण्या ऐकायचं सरकारचं तर काय काम आहे? हे महसूल यंत्रणा सरकारचा महसूल चोरी करण्यामध्ये आणि चोरी करू देण्यामध्ये पटाईत आहे. असे अनेक किस्से प्रत्येक गावागावामध्ये आहेत. वाळू तस्करी, बोगस पॉइंट चालवणे, गौण खनिज, मुरुम चोरी, माती चोरी, वीट भट्ट्या ह्याच्यावर कारवाई केली का ह्या महसूल कर्मचाऱ्यांनी? आणि हेच कर्मचारी, हे महसूल संघटना सरकारला वेठीत धरतच आहे, परंतु जनतेची कामं बंद करून जनतेला सुद्धा वेठीस धरत आहेत. ह्या महसूल यंत्रणेच्या आंदोलनाचा मी निषेध करतो. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांना नम्र विनंती आहे, या महसूल कर्मचाऱ्यांना जेवढा आंदोलनाचे दिवस भरलेले आहेत तेवढे आंदोलनाच्या दिवसाचे सक्तीनं त्यांचा पगार जप्त केला पाहिजे. ह्या महसूल कर्मचाऱ्यांना कोणतीही सुविधा द्यायची असेल तर यांचा आधी कर्तव्य काय केलं, काम कोणतं केलं, किती पेंडन्सी आहे, ह्या सर्व बाबी चेक करून प्रत्येक गावोगावामध्ये येणाऱ्या कंप्लेंट्सवर कोणत्या पद्धतीची कारवाई केली. नागरिक त्रस्त आहेत. वाळू चोरी संदर्भात पोलिसांना असो नाही तर महसूल कर्मचारी कोणतीही कारवाई होत नाही. बरं, गुन्हे प्रकटन किती आहे? शासनाचा महसूल तर चोरीला गेलेला आहे आणि चोरी करणाऱ्यालाच आरोपी केलं नाही पाहिजे, तर सह आरोपी म्हणून तहसीलदार, तलाठी, सर्कल, पोलीस पाटील आणि कोतवाल सुद्धा यांना सह आरोपी केलं पाहिजे. तशी प्रोव्हिजन कायद्यामध्ये बदल केला पाहिजे. हे महसूल कर्मचारी शासनाचा खूप मोठा महसूल बुडवत आहेत आणि सध्या तर सरकारने लाडक्या बहिणींना 1500 रुपये महिन्याला दिलेत. सरकारी तिजोरी खाली होत आहे. ह्या महसूल कर्मचाऱ्यांच्या चौकशी लावून त्यांच्या संपत्तीची कायद्याप्रमाणे चौकशी लावून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, त्यांच्याकडून वसुली केली पाहिजे. या महसूल कर्मचारी यांना कोणत्याही पद्धतीची सुविधा दिली नाही पाहिजे, कारण त्यांच्या पूर्वीपासूनच हे कोणतेही जनतेचं काम पूर्ण करत नाहीत. वकिलांना हेलपाटे मारावं लावतात, जनतेला तर लावतातच लावतात. मग ह्यांचं कर्तव्य काय, कोड ऑफ कंडक्ट काय? म्हणून माझी माननीय मुख्यमंत्र्यांना नम्र विनंती आहे, महसूल कर्मचाऱ्यांची आंदोलनाची दखल घेऊच नये. त्यांना सक्तीनं त्यांच्या कार्यावर माघारी पाठवावं, अन्यथा त्यांचा पगार शासनाच्या तिजोरीत जमा करावा.